नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, NEP पॅटर्न 2020 नुसार नव्याने चालू झालेले 2023-2024 या शैक्षणिक वर्षास प्रथम वर्षास प्रवेश घेतलेले MA, MSc, MCOM या अभ्यासक्रमाचे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन तसेच रिसबमिशन करण्याची शेवटची तारीख होती 29 मे 2024 आणि आज दिनांक आहे 30 मे 2024। तर मी एक आपल्या कॅन्डिडेटची प्रोफाईल उघडून पाहिलं, यूजर नेम आणि पासवर्ड टाकून। ऑफिशियल वेबसाईट आहे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशनची asm.ycmou.org.in। इथं तुम्ही या स्क्रीनवर वरच्या साईडला सुद्धा तुम्ही पाहत आहात। या वेबसाईटवर गेल्यानंतर स्टुडंट लॉग इन करायचं, तेथे PRN नंबर आणि आपला स्वतः तयार केलेला पासवर्ड जो होतो ज्या टायमाला आपण अपलोड करताना वापरला होता तो टाकायचं आणि सबमिट करायचं। आणि शेवटी इथं आपण जिथं कुठं अपलोड करायचं स्टेटस वगैरे असतं तिथे यायचं। इथं आल्यानंतर दिसतंय काय, तर जी ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करायची आणि रिसबमिशन करायची शेवटची तारीख होती 29 मे 2024, ती तारीख एक्सटेंड झालेली आहे, ती तारीख वाढवण्यात आलेली आहे, त्या तारखेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि आता ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन तसेच रिसबमिशन करण्याची नवीन तसेच शेवटची तारीख आहे 6 जून 2024। ठीक आहे मित्रांनो, तर अत्यंत महत्त्वाची बातमी होती। आणखीनही बरेच विद्यार्थी ज्यांनी NEP 2020 पॅटर्ननुसार गेल्या वर्षी 2023-24 म्हणजे ह्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेले आहेत, MA, MSc आणि MCOM असे अनेक विद्यार्थी राहिलेले आहेत, त्यांनी ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन केलेलं नाही। सेकंड सेमिस्टरचंच करायचं आहे फक्त आपल्याला, तर सेकंड सेमिस्टरचं ऑनलाईन होम असाइनमेंट त्यांनी सबमिशन केलेलं नाही। तरी अशा सर्व विद्यार्थ्यांना मी वेळोवेळी जसं मुदतवाढ देण्यात येत आहे, आता बरेचदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याकरता, तर मी ज्या दिवशी मुदतवाढ मिळते त्या दिवशी लगेचच व्हिडिओ बनवून आपला अपलोड करतो। हे आपले जे रेग्युलरचे जी सबस्क्रायबर आहेत, जसे रेग्युलरचे जी व्ह्यूअर्स आहेत आपल्या चॅनलचे, त्यांना माहीत आहे। ज्यांचं कोणाचं राहिलेलं आहे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करायचं, त्यांनी आता लवकरात लवकर करायचं आहे। आता ह्याच्या पुढे तारीख वाढवून मिळेलच असं नाही, कारण आता परीक्षासुद्धा चालू आहेत, त्याच्यामुळे कदाचित ही शेवटची तारीख असणार आहे। 6 जून 2024 ही शेवटची तारीख असेल कदाचित ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची। ह्याच्या पुढे आता एक्सटेन्शन मिळणार नाही। त्याच्यासाठी ज्यांनी कोणी राहिले आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं सबमिशनचं अपलोड करायचं आहे होम असाइनमेंट। आणि ज्या कोणाचं शेरा वगैरे आलेला असेल, त्यांना रिजेक्ट केलं असेल स्टडी सेंटरनं आणि परत पाठवलेलं असेल आपल्या लॉग इन IDवर, त्याच्यात काही दुरुस्ती सुचवल्या असतील आपल्या स्टडी सेंटरवाल्या मार्गदर्शक सरांनी, तर त्या रिजेक्ट होऊन परत आलेल्या त्याच्यातल्या जे सूचना आहेत दुरुस्ती करायच्या, त्या दुरुस्ती करायच्या आहेत आपल्याला। दुरुस्ती करून पुन्हा अपलोड करायची, पुन्हा अनेकदा अपलोड करायचं आहे, अपलोड करून सबमिट करून टाकायचं आहे। आणि पुन्हा स्टडी सेंटरला सांगायचं आहे की सर, मी जी तुम्ही रिजेक्शनचं जी कारण दिलेलं होतं ती मी दुरुस्ती केलेले आहेत आणि अपलोड केलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवर, तर तुम्ही त्याला व्हेरीफाय करून त्याला व्हॅल्यूड करून टाका। व्हॅल्यूड म्हणजे गुणदान देऊन टाका। ठीक आहे, असं तुम्ही स्टडी सेंटरला कळवायचं आहे, कारण आता परीक्षेच्या कामात असतील त्यांनी। सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA, MA वगैरे एक्झाम चालू आहेत, त्या कामात असतात स्टडी सेंटरवाले सर, तर त्यांना तुम्हाला फोन करून कळवायचं आहे। आणि लवकरात लवकर स्टेटसमध्ये आपल्या प्रत्येक पेपरच्या पुढे व्हॅल्यूड आलं पाहिजे। आता ही जी कॅन्डिडेट आहे ह्याचे MA हिस्ट्रीचं कॅन्डिडेट आहे, मी स्क्रीनवर दाखवत असलेलं तुम्हाला सॅम्पल, त्याचे 5 पेपर आहेत सेकंड सेमिस्टरला, त्याचे 5ही ठिकाणी व्हॅल्यूड आलेले आहेत। व्हॅल्यूड
याचा मतलब काय होतं की ह्याचं सेकंड सेमिस्टरचं होम असाइनमेंटचं पूर्ण काम संपलेलं आहे. आता काही ह्याला काळजी करायची आवश्यकता नाही. तसं तुम्ही सुद्धा व्हॅल्यूड येईपर्यंत सरांना फोन लावायचा आहे, आपलं तपासून गुणदान करून घ्यायचं आहे सरांकडून. ठीक आहे. तर मित्रांनो अनेकदा शेवटचं सांगतो, YCMOU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षामध्ये प्रथम वर्षास नव्याने चालू झालेल्या NEP 2020 पॅटर्ननुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्ननुसार जेवढे काही न्यू कोर्सेस चालू झालेले आहेत, MA हिस्ट्री, MA हिंदी, MA मराठी, पुरानंतर MA उर्दू, पुढे MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इकॉनॉमिक्स, तसेच MSc, MCOM अशी जे NEP 2020 पॅटर्ननुसार चालू झालेले आहेत कोर्सेस, त्यांचे सेकंड सेमिस्टरचं ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता शेवटची तारीख असेल 6 जून 2024. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.